हॅलो. तर बघा आत्ता आंघोळ वगैरे झाली. चला दिवसभरचं सगळं काम खूप बाकी आहे. बघा काल पाणी गेलेलं होतं. काल मी ॲक्च्युली दुपारी 2 वाजता आंघोळ केली आणि रात्रीनंतर परत पाणी गेलं. मला डिशवॉशर लावायचं राहिलं. तर बघा इथे भांड्यांचा ढिगारा पडलेला आहे. तो आता मला डिशवॉशर वगैरे लावून घ्यायचा आहे. चला आता बाकीची कामं पोरकते आणि डिशवॉशर बनवून घेते. चला. तर आत्ता मी डिशवॉशर वगैरे लावून घेतलं. जे हाताने भांडी आहेत ना ते पण माझी घासून झालेले आहेत. ओटायचं थोडाफार राडा होता ना तो पण मी आवरून घेतलेला आहे. आणि आता जे काय आहे पुढचं रुटीन आपलं असणार आहे. आणि मी ते मस्तपैकी पनीरची वेगळ्या पद्धतीने भाजी करणार आहे आणि तुमच्यावर पण शेअर करणार आहे कशा पद्धतीने मी करणार आहे. आणि पनीर मी आदल्या दिवशी काढून ठेवलेलं असतं आणि ते पनीर मी आता फ्रीजमधून जे काही साहित्य मला भाजीसाठी लागणार आहे ना मी ते सगळं फ्रीजमधून काढून घेत आहे. आणि पुढचं रुटीन दिवसभराचं कसं असणार आहे अगदी थोडक्यात तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि एक दुसरी गोष्ट, मी एक जो व्हिडिओ शेअर केलेला होता डिओसवरती, तर त्याच्यावरती मला एक समजत नाही लोकांना एखाद्या वेळेस असं काही आपण टायटल टाकतो हे करतो ते करतो मग त्यावेळेस ना आपण जे आहे ते मांडायचा प्रयत्न करत असतो आणि त्यात तो व्हिडिओ एवढा व्हायरल झालेला आहे ना मला समजत नाही की आपण एखादी गोष्ट निगेटिव्ह कोणती गोष्ट असेल ना इतकी व्हायरल होते आणि आम्ही एवढं छान कंटेंट देतो हे करतो ते करतो व्यवस्थित असं पण तिथे व्हिडिओ नाही व्हायरल येत. आता बघा ना कालचाच व्हिडिओ कुठे व्ह्यू आले काही पण जो मी डिओसचा व्हिडिओ बनवला आहे तिथे इतका छान रिस्पॉन्स मिळाला आहे. मग मला एक कळत नाही आपण जस्ट यूट्यूबमध्ये येतो बरोबर आहे ना काहीतरी चांगलं पॉझिटिव्ह घेण्यासाठी येतो पण इथे कसं आहे माहिती आहे जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह शेअर कराल ना तेवढं तुम्हाला अजिबात व्ह्यू येत नाहीत. मग मला एक तुम्हाला जेवढे काही माझे आहेत व्ह्यूअर्स मला त्यांना फक्त एकच विचारायचं असं का आहे की चांगली गोष्ट तुम्ही शेअर केल्यानंतर तुम्हाला ते डायजेस्ट होत नाही. तुम्हाला जर असं एखादी गोष्ट एखादं आयुष्यातलं काही घटना आवडते इतकी काही इंटरेस्टिंग देऊन ऐकतात एवढे व्ह्यू येतात त्या गोष्टीला मग मला नाही समजत की मग कशावरती कंटेंट बनवायचं. तर जे काय प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही चांगली गुणं वाईट गुणं असतात. माझ्याकडे जे काही आहे चांगलं ते मी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करते. लास्ट व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला बोलले माझ्याकडनं जर काही चुकत असेल माझ्याकडनं जर हे होत असेल तर तुम्ही मला सरळ मला कॉल करून सांगा. मी सगळ्या गोष्टी मी माझ्याकडे म्हणजे चेंजेस करायचा मी प्रयत्न तर करणारच आहे. कारण कसं राहतं माहिती आहे का आपल्यामध्ये आपण चेंजेस करणं फार गरजेचं असतं आणि नवीन गोष्टी शिकायला मला प्रचंड आवडतात आणि माझ्याकडनं पण काहीतरी काही नाही म्हटलं तर थोडं तर तुम्हाला शिकायला भेटत असणारच. आणि त्यामुळे मला समजत नाही की खरंच आपण कशा प्रकारे कंटेंट दिलं पाहिजे. जर आपण असं फेकमध्ये काही पण व्हिडिओ बनवलं तर ते लोकांना प्रचंड आवडतात मला तेच समजत नाही पण एखादं छान असं कंटेंट दिलं ना तर ते लोकांना बिलकुल आवडत नाही. बघा हे असं राहतं. तर बघा चला असे लोक आहेत तर अशा लोकांवरती आपण काय आणि कशा प्रकारे कंटेंट नेमकं मी देऊ हे मला कमेंट करून नक्की सांगा प्लीज. त्यानंतर बघा मस्त पनीरची यम्मी भाजी बनवा त्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये मी कढईमध्ये बटर घेतलेलं आहे. त्यामध्ये बटर पूर्ण मेल्ट झालं अमूलचंच बटर घेतलेलं आहे. शक्यतो तरी अमूलचं बटर घ्या त्याने टेस्ट खूप छान पद्धतीने येते. मान्य आहे की बाहेरचं बटर खाऊ नये पण कधीतरी चालतं वेगळं काहीतरी बनवायचं म्हटलं तर चालतं. तर भरपूर प्रमाणात घेतल्यानंतर त्यामध्ये बटर पूर्ण मेल्ट झाल्यानंतर आपला नॉर्मली जसं फोडणी देतो बघा आपण त्यामध्ये जिरी मोहरी लसूणची पेस्ट कढीपत्ता अद्रकची पेस्ट हवं असेल तुम्ही भाजीमध्ये घालत असेल तर ते पण ॲड करू शकता. आमच्याकडे अद्रकची पेस्ट आवडत नाही कोणालाच त्यामुळे मी घालतच नाही मलाच मी आवडत नाही त्यामुळे मी घालत नाही. इथे भरपूर प्रमाणामध्ये बारीक चिरलेला कांदा चिरून सगळं ठेवलेलं होतं मी तयारी करून ठेवलेली होती. ह्यामध्ये घातलेला आहे ब्राऊन होईपर्यंत कांदा आपल्याला खूप छान पद्धतीने फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर टोमॅटो पण एकदम बारीक असे मी चिरून इथे घेतलेले आहेत. कसे आहे का कांदा टोमॅटो तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त तुम्ही करू शकता. त्यानंतर टोमॅटो पटकन स्मॅश होण्यासाठी इथे मी डायरेक्ट फोडणीमध्येच घालत आहे. बरेच जण नंतर घालतात पण टोमॅटो जास्त मी ॲड करते ना त्यात शक्यतो तर मी असं फोडणीतच मी घालते म्हणजे पटकन आपलं टोमॅटो स्मॅश होतं आणि आपला गॅस पण वाचतो ह्यासाठी. आता तुमच्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. आणि कांदा टोमॅटोची पेस्ट पण करून घातली तरी पण तुम्ही चालतं पण थोडंसं असं कांदा आणि टोमॅटो जास्त ही होतं ना ते टेस्ट छान येते म्हणून ॲक्च्युली मी तशा पद्धतीने केलेलं आहे. त्यामध्ये बघा इथे सिमला मिर्च पण मी एकदम बारीक अशी कट करून घेतलेली आहे. स्मॅशर असतं बघा स्मॅशर नाही म्हणणार ते कटिंगचं एक छोटंसं भेटतं बघा आपल्या ॲमेझॉन मिशोवरती तिथून मी हे ऑर्डर केलेलं होतं ते कटिंगमधून मी त्याच्यातूनच केलेलं आहे.
आणि एकदम मस्त असं शिमला मिरची म्हणा, टोमॅटो, कांदा सगळं एकदम भारी कसं कट झालेलं आहे. तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये वेगवेगळ्याच भाज्या तुम्ही ॲड करू शकता. आता इथे मी भाजी थोडीशी वाफवून घेणार आहे. असं खूप अशी नाही का खूप शिजवून गाळ करायची नाही, आपल्याला एखाद दुसरी वाफ इथे द्यायची आहे आणि खूप छान पद्धतीने ही टेस्ट लागते. त्यानंतर ह्यामध्ये मी एव्हरेस्टचे आपलं किचन किंग मसाला आहे ना ते 2 चमचे घातलेला आहे. त्यानंतर आपलं एव्हरेस्टचंच बघा जे रेड चिली पावडर असते ना त्याने कलर खूप छान येतं, त्यामुळे मी ते टाकलेलं आहे. हळद टाकलेली आहे आणि आपलं घरचं जे लाल तिखट आहे ना आईने दिलेले ते लास्टला दिसलं ना तो टाकलेला आहे. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, आईकडचं जे गावरान तिखट आहे ना गावाकडचं त्याला ना कलर नाही, त्यामुळे मी बेडगीचं लाल तिखट घालते. खरं तर थोडंसं कलर आल्यानंतर मुलं पण खायला थोडंसं आवडीने खातात. नाहीतर मम्मा दिसतंय कसं टेस्ट नसणार, ते खायच्या आधीच मग त्यांचं चालू होतं. मला थोडंसं कधी कधी अशा वेगवेगळ्या भाज्या करतो ना आपण त्याच मस्तपैकी मी घालते. बरेच जण म्हणतात मला त्यामध्ये की नाही कलर वगैरे असतो, पण आय डोंट नो की खरंच कलर असतं का नसतं, ते तुम्ही कमेंट करून मला सांगा. आणि त्यानंतर बघा इथे पनीर मी खिसून ठेवलेलं होतं, तुम्ही पाहिलंच आहे. आणि हे पनीर पूर्ण खिसलेलं मी ह्यामध्ये टाकून घेत आहे. छोटे छोटे पीसेस केलं तरी चालतं, पण हमेशा आपण पनीरची भाजी म्हटलं ना छोटे छोटे पीसेस करतोच, नाही असं नाही. पण ह्यावेळेस मी मस्तपैकी असं ग्रेटेड करून घेतलेलं आहे पनीर, तर खूप छान पद्धतीने टेस्ट लागते. आणि खरं सांगते तुम्ही एकदा ट्राय करून बघा. मुलांना आता बघा कसं असतं, जेच मुलांना सुट्टी असते बघा त्या दिवशी असं स्पेशल काहीतरी बनवलं ना मुलं पण खूप आवडीने खातात. आणि बटरची टेस्ट असते ह्यामध्ये अमूलच्या, त्यामुळे आणखी जास्त टेस्टी लागतं. आणि माझ्या मुलांना खरंच सांगते प्रचंड अशी ही भाजी आवडलेली आहे. टिफिनला पण तुम्ही हे करू शकता. आता ह्यामध्ये बघा भरपूर प्रमाणामध्ये परत मी बटर घातलेलं आहे, बटर पूर्ण मेल्ट करून घेतलं. आणि त्यानंतर आपली कसुरी मेथी घातलेली आहे, कोथिंबीर घाला ह्यामध्ये, मस्त यम्मी टेस्ट लागते. हे तुम्ही पावावर खाऊ शकता, फुलक्यांवर खाऊ शकता, भाकरीवर खाऊ शकता, तुम्हाला ज्याच्यावर हवं आहे ना त्याच्यावर तुम्ही खाऊ शकता. आणि भातावर सुद्धा खूप यम्मी टेस्ट लागते. पण ह्याच्या साईडला ना मस्त कांदा घ्या, आणखी जास्त टेस्ट लागते. आता इथे मी चीज जे असतं ना चीज मी खिसून घालत आहे. चीज घालणं हे ऑप्शनल आहे, पण चीज घातलं ना मुलं आणखी जास्त आवडीने खातात बघा. चीज लवर असतात बघा, त्यांना तर ही भाजी प्रचंड अशी आवडणार आहे. खरं सांगते एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की कशा पद्धतीने ही भाजी झालेली आहे. बटरचं प्रमाण इथे जास्त घातलेलं आहे. तुम्हाला जर बटरचं प्रमाण जर कमी हवं असेल तर तुम्ही कमी पण घालू शकता. कसं आहे माहिती आहे का, आवडीनुसार तुमच्या सगळ्या गोष्टी राहतात. आणि तुम्हाला जेवढ्या प्रमाणात बटर आवडतं थोडं तुम्ही घालू शकता. वरून घातलं ना जर थोडंसं टेस्ट येते मग फोडणी थोडंसं तुम्ही घाला आणि नक्की सांगा मला. तर इथे बघा पनीरची वेगळ्या हटके पद्धतीने तुमच्यात मी रेसिपी शेअर केलेली आहे. खूप मस्त अशी दिसतं, अशी तोंडाला पाणी सुटेल अशी मस्त आणि एकदम टेस्टी अशी झालेली आहे. त्यामध्ये वरून जर तुम्ही चीज खिसलं तर एकदम अप्रतिम अशी टेस्ट लागते. आता मस्तपैकी फुलके बनवायचं, त्याला बटर लावायचं, मस्तपैकी बघा पनीरची भाजी खायची खूप टेस्टी अशी लागते. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि चला बाई, किचनचं काम आवरलं की आपल्या बायकांना बाकीचे कामं असतात बघा. आता चालू आहे माझं मशीनचं काम. आता ही मशीन खरंच सांगते खूप कामी असते बघा. जे काय आपली भांड्याची मशीन एवढी कामाची नाही बघा, पण ही वॉशिंग मशीन असते ना खूप कामाची. हाताने कपडे धुण्यापेक्षा ना हे कपडे धुवायचं काम खूप भारी काम करतात. इतके स्वच्छ निघतात ना कपडे. त्यामुळे मला ना मी लग्नाच्या आधी सुद्धा आमच्या वडिलांना म्हणत होते, माझ्या वडिलांना, की मला काय देऊ नका, मला वॉशिंग मशीन द्या. कारण मला पहिल्यापासून कपडे मला धुताच येत नाहीत, नीट व्यवस्थित जमतच नाहीत कपडे धुवायला. त्यामुळे मला इतकं नाही व्हायचं की कपडे नाही धुवायचं मला, म्हणून मी मशीन पाहिजेच आपल्या घरात बघा. कपडे धुण्यापेक्षा ना ते भांडी धुतलेलं लई चांगलं, म्हणून मला कपडे धुवायला आवडत. त्यामुळे इथं आय लव वॉशिंग मशीन, त्यामुळे मला खूप आवडते माझी वॉशिंग मशीन. तर आता इथे वॉशिंग मशीन वगैरे लावून घेतली. आणि त्याच्यानंतर बघा खूप सारी कामं घरामध्ये पडलेले आहेत दसऱ्याची. भरपूर असे ब्लॉग येणार आहेत छान छान. नवीन असेल तर कोणी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा, म्हणजे आपल्या चॅनलला मदत होईल. ह्यासाठी बरेचसे तुमचे ग्रुप्स वगैरे असतात तिथे शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे माझं वॉशिंग मशीन वगैरे लावून झालेली आहे. होम टूर करायचं बाकी आहे. खूप सारे कमेंट येतात, ताई हे होम टूर करा, तुम्ही घरात शिफ्ट झाल्यास होम टूर केलेलं नाही आहे, किचन टूर नाही आहे, पण करायचं आहे. थोडासा वेळ द्या आम्हाला, कारण खूप सारे फेस्टिवल, घरातली कामं हे ते चालूच आहे. त्यानंतर बघा किती काम केलं ना आणखी काही ना काही कामं आपली बाकी असतात. सगळं किचन ओटा बघताना कसा चकाचक करून ठेवलेलं आहे. जेवण वगैरे झालेलं आहे सगळ्यांचं. आणि आता हे मोठी भांडी असतात ना आम्हाला ते वरतीच ठेवून घ्यावं लागतं, खाली ठेवून काही उपयोग नाही, कारण जागाच पुरत नाही खालच्या साईडला.
खाली म्हणजे जागा पुरवत, त्यामुळे हे जे साईज असते ना तेवढे खाली बसत नाहीत. बाकीचे सामानासाठी वगैरे काही कप्पे वगैरे आहेत तसे ठेवू शकते, पण त्यात बसत नाही. आणि हे रोजचं काही लागत नाही आपल्याला मोठे मोठे बघा, त्यामुळे ते वरती वगैरे ठेवलं. आणि हे प्रत्येक वेळेस मला काम करावं लागतं, त्यासाठी मी ॲमेझॉनवरून मागवून घेतलं आहे लॅडर, की मला उपयोगी पडते पटकनी. त्यामुळे मी इथे बघा माझं चालू आहे मज्जा मस्ती. तिकडून आवाज येतो आहे लेकरांचा गोंधळ वगैरे, त्यामुळे थोडीशी मज्जा मस्ती चालूच असते माझी घरामध्ये. आणि खरं सांगते खूप खूप मज्जा येते ज्यावेळेस आम्ही गोंधळ करतो ना, खूप मज्जा येते. चला तर आजचा ब्लॉग इथेच थांबवते. बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, बाय.